नमस्कार, मी श्रद्धा ड्रीम किचन अँड ब्लॉग्स मध्ये आपले मनापासून स्वागत करते। आज आपण अगदी 5 मिनिटात होणारी टेस्टी व मसालेदार मुंबईची स्पेशल अंडा भुर्जी कशी बनवायची ते बघणार आहोत आणि त्याच सोबत खायला मसाला पाव सुद्धा बनवणार आहोत। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। भुर्जी बनवण्याकरता इथे मी कढई तापत ठेवले। यात मी 2 चमचे तेल घालते। तेलाऐवजी तुम्ही बटर सुद्धा वापरू शकता। तेल तापलं की यात 2 बारीक चिरलेले कांदे घालायचे आहेत। या कांद्याला 2 मिनिटं तेलात हलकसं परतून घ्यायचं आहे। आपल्याला कांदा खूप जास्त लाल नाही करायचा आहे। कांदा परतून झाला की यात 4 बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या घालायच्यात। यांना सुद्धा कांद्यासोबत व्यवस्थित परतून घ्यायचं आहे। कांदा थोडासा ट्रान्सपरंट झाला की यात 1 चमचा आलं लसणाची पेस्ट घालायची आहे। आलं लसणाचा कच्चेपणा निघून जाईपर्यंत याला कांद्यासोबत परतून घ्यायचं आहे। आता यात 1 बारीक चिरलेला टोमॅटो घालायचा आहे आणि थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालून याला थोडं परतून घ्यायचं आहे। कांदा टोमॅटो व्यवस्थित परतून झाला की यात आपण अर्धा चमचा लाल तिखट घालायचं आहे, पाव चमचा हळद, अर्धा चमचा गरम मसाला आणि चवीप्रमाणे मीठ घालून या सर्वांना व्यवस्थित मिक्स करून टोमॅटो नरम होईपर्यंत आपण याला परतून घ्यायचं आहे। तुम्हाला जर गरज वाटली तर थोडंसं यात पाणी घालून याला टोमॅटो शिजेपर्यंत परतून घ्यायचं, म्हणजे टोमॅटो सोबत आपले मसाले सुद्धा व्यवस्थित मिक्स होतील आणि शिजतील। इथे मी टोमॅटो व्यवस्थित परतून घेतलेत। आपला मसाला पण छान शिजलाय। आता यात अंडी घालायचे आहेत। यात मी 2 अंडी घालते। या अंड्यांना आणि मसाल्याला स्लो गॅसवर व्यवस्थित मिक्स करून शिजवून घ्यायचं आहे। फास्ट गॅसवर याला शिजवलं तर अंड्याच्या मोठमोठ्या गुठल्या तयार होतात आणि याला मसाला व्यवस्थित लागत नाही, म्हणून स्लो गॅसवरच याला परतायचं, म्हणजे आपली भुर्जी टेस्टी बनते। यात थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालून याला परतून घ्यायचं आहे। आपली झटपट मुंबई स्पेशल अंडा भुर्जी तयार आहे। भुर्जीसोबत खाण्याकरता पावाला सुद्धा आपण थोडंसं गरम करूया। त्याकरता इथे मी पॅनमध्ये थोडंसं बटर घालते। यात थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर व लाल तिखट घालून यावर पावाला हलकसं परतून घ्यायचं आहे। असं बटर व मसाल्यात पाव शेकवल्यामुळे पाव सुद्धा खूप टेस्टी बनतं आणि भुर्जीसोबत खायला हा मसाला पाव खूपच टेस्टी लागतो। आपली मुंबई स्पेशल झटपट बनणारे टेस्टी व मसालेदार भुर्जी व मसाला पाव तयार आहे। आलं ना तोंडाला पाणी? तुम्ही सुद्धा अशी भुर्जी पावची रेसिपी बनवा आणि मला कमेंट करून तुमची अंडा भुर्जी कशी झाली हे नक्की कळवा। आणि तुम्हाला जर आपली आजची साधी सोपी झटपट बनणारी अंडा भुर्जीची रेसिपी आवडली असेल तर प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। पुन्हा अशाच छानशा रेसिपीसोबत लवकरच भेटू। तोपर्यंत मस्त खा, स्वस्त रहा। संपूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल आपले मनापासून धन्यवाद।